नमस्कार. आपल्यासोबत आहेत शेतीनिष्ठ शेतकरी बालाजी बादड. आता आपल्या किनवट तालुक्यामध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भयंकर पाऊस झाला, अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये आपल्या किनवट तालुक्यातील नाही तर जवळपास पूर्ण मराठवाड्यातील पिकं नाहीसे झाले. शेतकरी अतोनात घाईस आले. अशा परिस्थितीतसुद्धा बादड साहेबांनी त्यांचे शेत आज डिसेंबर महिना लागला तरीसुद्धा असं बहारदार दिसत आहे आणि त्यांच्या कापसाला फूल, पाती आणि तुरीला भरपूर लागलेला आहे. आपण त्यांना विचारूया की हे कसं तुम्ही साध्य केलेलं आहे. बादड साहेब, तुम्ही याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार. दैनिक लोकमतचे वानखेडे साहेब आल्याबद्दल तुमचं आमच्या शेताबद्दल अभिनंदन. प्रथम मी हे शेती करत असताना भयंकर अडचणी आलेल्या आहे. मुख्यमंत्री साहेबासोबत रब्बी हंगामासाठी पैसे मिळालेले आहे. पहिला हप्ता, सेकंड हप्ता न आल्यामुळं बी मी सावकारी काढून बियाणं गव्हाची सुद्धा लागण केलेली आहे. आणि शेतीमध्ये विविध प्रयोग करत असताना कापूस हा चिबडतो हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही ट्रॅक्टरचं उपाययोजना करून त्याला आम्ही सरीवरंबा केलेला आहे. सरीवरंबावर आम्ही कापूस लावलेला आहे. आणि तुरीचं नियोजन म्हटलं तर तुरीचे शेंडे खुडणी केलेली आहे. त्यामुळे तूरसुद्धा भरदार आलेली आहे. आणि आमचा कापूस एवढी अतिवृष्टी उसून ते सरीवरंबा केल्यामुळं कापूस हा माझा चिबडला नाही आणि त्याला थोडं लेट फ्लास आलं आहे, लेट बोंड लागलेले आहे. बादड साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे की राजगड तांडा या शिवारामध्ये आपलं शेत येत आहे आणि राजगड तांडा हे गाव डोंगरावर असल्यामुळे इथं पाण्याचं दुर्भिक्ष असते आणि तुम्ही म्हणता की इथं बारमाही पाणी असते. हे कसं साध्य केलं हे तुम्ही आम्हाला सांगा. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हात जोडून विनंती करतो, पाणी अडवा पाणी जिरवा या माध्यमातून मी एक शेततळं घेतलेलं आहे मी कृषी विभागाकडून. त्या शेततळ्यामध्ये पाणी साचते आणि मी एक विहीर घेतली MREGSमधून. त्या शेततळ्याच्या खाली विहीर खोदलेली आहे. माझं क्षेत्र आहे 4.25 एकर, 1.74 आर. आणि ती विहीरसुद्धा मला बांधणं झाली नाही अनंत अडचणीमुळं. तरी पण माझ्या मे महिन्यातसुद्धा पाणी असते माझ्या विहिरीला. माझ्याकडं 5 HP सोलार आहे. आणि मी आज या घडीला 30 किलो गहू टाकलेला आहे. 5 HP सोलार आहे, 30 किलोचा गहू टाकलेला आहे. आणि या गव्हाला बी उपाययोजना करताना मी झिंक सल्फेट आणि सल्फर आणि हळदसुद्धा लावलेली आहे. ते बी माझ्याकडे ठिबक नाही, मी स्प्रिंकलरच्या सहाय्यानं करतो. आणि याच्यातले बारकावे म्हणजे पाणी आपलं शेततळ्यातलं मोटर लावल्यानंतर शेततळ्यातलं पाणी फिल्टर होऊन माझ्या विहिरीला येते. 1 महिना वाढायचं तर 2 महिने मला पाणी वाढते. त्यामुळं मी या राजगडच्या या भागामध्ये अति डोंगरावर असून बुद्धियुक्त विहिरीला शेततळ्याजोड म्हणून माझ्या शेतकरी बांधवांनी पाणी अडवा पाणी जिरवा जलताराचे प्रयोगसुद्धा प्रत्येक शेतकऱ्याने घेतले पाहिजे. शासनाची स्कीम कोणतीही आपण एक पाऊल पुढं टाकावं आणि शासनसुद्धा एक पाऊल पुढं टाकते. आपली करण्याची इच्छा पाहिजे शेतकऱ्याची. माझ्याकडं जांबाचे झाडं 20 आहे, स्वतः मी लावलेले. आंब्याचे झाडंसुद्धा आहे, लिंबोणीचे झाडंसुद्धा आहे, फणसाचं झाड आहे, आवळ्याचं झाड आहे. आपण करा आणि प्रयोगशील व्हा. आपण आपला गुरु झालं पाहिजे. लोकाच्या हाताकडं बघू नका, स्वतःची काठी स्वतः उचला. हा मी तुम्हाला शेतकऱ्यातर्फे उपदेश नव्हे तर मी एक वानखेडे साहेब आमच्या शेतावर आल्यामुळं मी तुम्हाला एक शब्द शेतकऱ्याची भावना आणि प्रॅक्टिकली अनुभव म्हणून मी बोलत आहे. धन्यवाद बादड साहेब. मला आनंद झाला तुम्हाला भेटून. कारण बघा, एवढ्या अतिवृष्टी झालेली आहे, शेतकरी एकदम घाईस आलेला आहे. अशा परिस्थितीतसुद्धा तुम्ही या परिस्थितीला न डगमगता शासनाचे जे अतिवृष्टीचे अनुदान आले ते तुम्ही शेतामध्ये लावले आणि तुम्ही आज हे पीक बहारदार करून दाखवलं. माझी शेतकरी बांधवांना एवढंच आवाहन करू इच्छितो की तुम्हीसुद्धा कुठली अशा नैसर्गिक आपत्तीला न घाबरता नक्कीच आपणसुद्धा अशी प्रयोगशील शेती करून बादड साहेबासारखी आपणही आपलं जीवन चांगलं प्रफुल्लित करावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद. सगळं 5 HP सोलार